नमस्कार मैत्रिणींनो, हे मोठ्या आकाराचे मस्त असे लिंबू होते 7-8. तर म्हटलं ह्याचं लोणचं बनवून टाकू, म्हणून मी हे लिंबू स्वच्छ धुवून पुसून 10-20 मिरच्या पण स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. आणि हे पहा, इथं मी 2.5 चमचे मोहरी, पाऊण चमचा मेथी दाणे, 1.5 चमचा जिरे, 1.5 चमचा धने, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे घेतले. आणि हे फोडणीसाठी लसूण, कलोंजी सीड्स आणि हिंग पावडर. आणि आता इथे मी हे धने, जिरे, मेथी दाणे, मोहरी हे सगळं असं छान भाजून घेतलं, मस्त रोस्ट केलं त्याला छानपैकी. आणि भाजून घेऊन थंड करायला ठेवलं आणि मिक्सरमधून त्याचं असं थोडंसं मोठं असं पावडर बनवून घेतलं लोणच्याच्या मसाल्यासाठी. आणि इकडे आता लोणच्याच्या फोडणीसाठी मी कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग पावडर, कलोंजी सीड्स आणि लसूण, मोठा वाटलेला लसूण पण मी त्यात टाकून दिला. आणि हे पहा, ही मिरच्या, लिंबू मी स्वच्छ छान असे कट करून घेतलेले आहेत. वरतून पाहिजे तर लिंबू पण तुम्ही पिळून घ्या, त्याच्यावरती रस आणि बिया काढून हे करायचं आहे तुम्हाला लिंबूच्या. इथे मी हळद आणि मीठ लावून 15 ते 20 मिनिट झाकून ठेवलेलं होतं. आणि आता मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, जास्त तिखट कमी असं. आणि याच्यात मी आता घातला मसाला, जो की मी सगळा मिक्स करून घेतला. आणि आता हे थंड झालेली जी आपली फोडणी आहे, म्हणजे कोमट थोडीशी, तर ती फोडणी तेलाची मी वरती घालून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं चटपटीत खूप छान असं लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.